विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटाने हा अपघाताचा कट रचला होता का, रोहित पवारांचा मोठा आरोप। पायलटनं दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं, कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का, रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळला तरी ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। कागद, मोबाईल फोन शाबूत, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळला, रोहित पवारांकडून शंका व्यक्त। आसरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार, राधाकृष्ण विखे पाटील यांची रोहित पवारांवर टीका। तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला, चंद्रकांत पाटील यांचाही रोहित पवारांना सल्ला। विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणानंतर संतापाची लाट, संपूर्ण शहर बंद। तर आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी। अमरावतीच्या वरुड राजुरा मार्गावर एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात। अपघातात शाळकरी मुलांसह 4 जागीच मृत्यू, जखमींवर वरुडमधील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। नवी मुंबई विमानतळावरील फेडेक्स हबचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी हब महत्त्वाची भूमिका बजावणार। नवी मुंबई विमानतळावरून येत्या जूनपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार।